ही थेट दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आशाताईंना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले। रश्मी ठाकरे देखील उपस्थित आहेत आणि त्यांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहे। अनेक पिढ्यांचं भावविश्व ज्यांनी आपल्या आवाजाने समृद्ध केलं तो आवाज आपल्यातून हरपलेला आहे। आशाताईंचं काल निधन झालं। चिरतरुण आवाज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे आणि आज आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। भारतीय संगीत विश्वातील एक युग आज संपलेलं आहे, कारण आशा भोसले यांचं अस्तित्व आता फक्त आठवणीत उरलेलं आहे। त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच अनेक मान्यवरांची रीघ लागलेली आहे। उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबियांसह आशा भोसले यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही नेते देखील त्यांच्यासह उपस्थित आहेत। आशाताईंचं आवाज फक्त एक गाणं नव्हतं, ती एक भावना होती आणि ती प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडली गेलेली होती। आणि संगीतातील या सुवर्ण युगाचा आता अंत झालाय। चिरतरुण आवाज हा काळाच्या पडद्याआड गेलेला आहे। सगळ्यांनाच अश्रू अनावर झालेले आहेत। आशाताई यांचं शेवटचं दर्शन घेताना त्यांच्या कुटुंबियांना, रश्मी ठाकरे यांना देखील अश्रू अनावर झाले। आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव लोअर परेल येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। अनेक दिग्गज नेते मंडळी, कलाकार इथे येऊन त्यांचं अंत्यदर्शन घेत आहेत। दुपारी 2 वाजेपर्यंत कासा ग्रँड या त्यांच्या निवासस्थानी आशा भोसले यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे। तर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। अनेक पिढ्यांचं भावविश्व ज्यांनी आपल्या आवाजाने समृद्ध केलं तो आवाज आता आपल्यातून हरपलेला आहे। संगीतातील सुवर्ण युगाचा अंत झालाय। चिरतरुण आवाज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे। भारतीय संगीत विश्वातील एक युग आज संपलंय। हजारो गाणी, लाखो चाहत्यांचं प्रेम आणि एक अशी ओळख जी कधीच मिटणार नाही, असं नाव म्हणजे आशा भोसले। त्यांनी दिलेलं प्रत्येक गाणं हे आजही जिवंत आहे आणि पुढच्या अनेक पिढ्यांना ते प्रेरणा देत राहील। आज त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी अनेक मान्यवर सकाळपासून त्यांची रीघ लागलेली आहे। सध्या उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही नेते देखील त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करताना पाहायला मिळतंय। रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। दुपारी 2 वाजेपर्यंत कासा ग्रँड या आशा भोसले यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे।
गेल्या काही दिवसांपासून आशा भोसले यांची प्रकृती खालावलेली होती. छातीत संसर्ग आणि वाढत्या वयामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही दृश्य आपण पाहतोय. सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे या देखील आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. 92 वर्षांच्या आशा भोसले यांनी हजारो गाण्यांमधून लाखो लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला आणि तोच आवाज आज कायमचा थांबलेला आहे. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि खरंच हा केवळ एक गायिकेचा नाही तर एका युगाचा अंत झालाय. आशा भोसले यांचा आवाज थांबला असेल पण त्यांची गाणी ही कायम जिवंत राहतील अशी भावना प्रत्येक चाहत्याकडून व्यक्त केली जाते. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिला देखील अश्रू अनावर झालेत. या कुटुंबाचं सांत्वन करताना रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही नेते देखील उपस्थित आहेत. एकीकडे सुशील कुमार शिंदे दिसत आहेत, प्रणिती शिंदे, आशिष शेलार हे देखील आशाताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचले.